तर आज आपण इथे बनवणार आहोत अस्सल मसाला दोडक्याची रस्सा भाजी। तर इथं बघू शकता किती मस्त झालेली आहे। त्यासाठी मी इथं मस्त कवळे कवळे दोडके घेतलेले आहेत। त्याच्यावरचे पूर्णपणे आपल्याला असे सालटे काढून घ्यायचेत। सालटे काढणं खूप गरजेचं आहे। जर सालटे काढले तरच आपल्या भाजीला चव एकदम निखरून येते, नाहीतर भाजीमध्ये कडसरपणा लागतो आणि दोडके पण चांगले शिजणार नाहीत। तर इथं बघू शकता मी दोडक्याचे असं पूर्ण वरचे सालटे काढून घेतलेले आहेत आणि बाजूच्या कटा पण कापून घेतलेल्या आहेत। आता पूर्ण दोडक्याचे सालटे काढून झाले। आता इथे मी दोडक्याचे छोटे छोटे काप करत आहे, कारण आपल्याला मसाला यात भरायचा आहे। आता तुम्हाला इथे दाखवते मी मधातून पण आतून चिरून घेतलेला आहे याला, जेणेकरून आपला मसाला यामध्ये पूर्णपणे आत गेला पाहिजे। असं एक एक करून मी पूर्ण दोडक्याचे काप करत आहे। असंच तुम्हाला पण करून घ्यायचे हवं तर तुम्ही याचे मोठे मोठे काप पण करू शकता। मी इथे छोटे छोटे काप करून घेतले। अशा प्रकारे मी हे दोडक्याचे पूर्ण काप करून घेतले। आता जे आपण दोडक्याचे छोटे छोटे काप केले त्याला आपल्याला काही मिनिटासाठी पाण्यात ठेवायचं आहे, जेणेकरून हे मस्तपैकी स्वच्छ आतून धुवून निघतील। तोपर्यंत आपण इथं मसाला बनवूया, म्हणजे कांद्याचं आणि टोमॅटोचं मिरच्याचं पेस्ट बनवून घ्यायचं। त्यात थोडं पाणी टाकायचं। या प्रकारे पेस्ट झालेला आहे। चला तर मग आता आपण मसाला बनवूया। यासाठी मी खोबऱ्याचं कूट, शेंगदाण्याचं कूट, काळा मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। आणि या मसाल्यामध्ये आता आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलच नाही करायचा, कारण जो आपण कांद्याचा, टमाटरचा आणि मिरच्याचं पेस्ट केलं तेच टाकून या मसाल्याला फिरून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून याची चव अजून निखरून येते। आता आपल्याला हे कापलेले दोडके घ्यायचे आहेत पाण्यातून काढून आणि यात मसाला भरून घ्यायचा पूर्णपणे। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे मी मसाला भरलेला आहे। मसाला खूप जास्त भरायचा, कमी कमी मसाल्याचा वापर करायचा नाही, आतपर्यंत गेला पाहिजे पूर्ण मसाला। आता एक एक करून पूर्ण दोडक्यामध्ये मी हे मसाला सारवून घेते। अशा प्रकारे पण तुम्ही एकदा दोडक्याची भाजी नक्की बनवून बघा, खूपच जास्त चवदार लागणार। आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे दोडक्यात। पॅनमध्ये मी मस्त 2 माप तेल टाकलं होतं, त्यात जिरं मोहरी टाकलं आणि कढीपत्ता टाकला। मस्तपैकी तडतडू द्यायचं। आलं लसूणचं पेस्ट टाकायचं, मस्तपैकी परतून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। करपूस वास सुटेपर्यंत आपल्याला याला मस्त छान परतून घ्यायचं। आता मसाले भरलेले आपल्याला यात दोडके टाकायचे आहेत पूर्ण, आणि त्याला पण परतून घ्यायचं। पूर्णपैकी मिश्रण एकसाथ एकजीव झालं पाहिजे, अशा प्रकारे परतून घ्यायचं याला। तोंडी लावायला तर ही भाजी अगदी चविष्ट एक नंबर आहे बघा, आणि मुलांना शाळेत डब्याला पण देऊ शकता। आता यात मी थोडं मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे आणि मस्तपैकी याला परतून घ्यायचं। हिरव्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात, पौष्टिक आहारिक असतात, हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला तर माहीतच असेल। आता यात हवं तसं पाणी टाकायचं, मस्तपैकी परतून घ्यायचं। आता यात आपल्याला टाकायचं आपण जे कांद्याचं, टमाटरचं आणि मिरच्याचं पेस्ट केलं ना ते टाकायचं। ज्या टाईमला आपण भाजीला फोडणी देतो ना त्या टाईमला हे पेस्टाचा वापर नाही करायचा। मस्त थोडीशी उकळी आल्याच्या नंतर ही पेस्ट टाकायची। ही एक वेगळी पद्धत आहे मसाला दोडक्याची भाजी बनवण्यासाठी। ह्या पद्धतीने एकदा तुम्ही भाजी करून बघा, अगदी तुम्हाला आवडणार, चविष्ट लागणार। आणि नंतर मला सांगा पण कमेंटमध्ये की कशी झाली होती। ही वेगळी पद्धत वापरली आहे मी इथे। आता याला झाकून ठेवलं होतं मी आणि 5 ते 10 मिनिटासाठी उकळी येऊ द्यायची एकदम कमी आचेवर, कारण दोडक्याला शिजण्यासाठी खूप टाईम लागतो, त्यासाठी कमी आचेवर झाकून ठेवायचं। मग मी यात कोथिंबीर आणि कढीपत्ता हे दोन्ही पण टाकलेले आहेत वरून आणि परतून घेतलं। आता आपली भाजी मस्तपैकी शिजलेली आहे, गरगरीत एकदम। आता याला मी एका वाटीमध्ये काढून घेते। आता आपली अस्सल दोडक्याची मसाला भरवी भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा कशी झाली। थँक्यू।